नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पदावली. तर पदावली म्हणजे काय, की अशा प्रकारचं गणित की त्यामध्ये कंस, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या सारख्या सर्व क्रिया आपल्याला एकाच ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. तर हे गणित सोडवायचं कसं, तर याचे काही नियम आहेत. तर पहा, एक नियम आहे, त्याला म्हणतो आपण बोडोमास. आता हा बोडोमास म्हणजे काय, तर हा बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे रूट किंवा जर पॉवर असेल गणितामध्ये त्यालाच आपण घातांक म्हणतो. हे असेल तर ते आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ॲडिशन आणि एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन. तर आपल्याला या नियमाचा वापर करून ही पदावली सोडवायची असते. यामध्ये अजून एक आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सगळ्यात प्रथम आपल्याला ब्रॅकेट सोडवायचा असतो. ब्रॅकेट असेल झाल्यानंतर जर गणितामध्ये रूट किंवा पॉवर आले असेल तर ते सोडवायचे. त्यानंतर डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन हे डावीकडून उजवीकडे जो पहिले आला असेल तो सोडवायचा. म्हणजे जर डिव्हिजन आला असेल तर डिव्हिजन सोडवायचा पहिले, किंवा मल्टिप्लिकेशन पहिले आला असेल तर मल्टिप्लिकेशन सोडवायचं. त्याचप्रमाणे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हे सुद्धा डावीकडून उजवीकडे सोडवायचं. आणि जो पहिले आला असेल, म्हणजे जर ॲडिशन पहिले आला असेल तर ॲडिशन सोडवायची, आणि सबस्ट्रॅक्शन पहिले आली असेल तर सबस्ट्रॅक्शन सोडवायची. त्यालाच आपण मराठीमध्ये कन चे भा गु बे व असं सुद्धा म्हणू शकतो. कौन म्हणजे कंस, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बी म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. तर पहा, आता आपण यानुसार हे गणित सोडवूया. तर सगळ्यात प्रथम आपल्याला काय सोडवायचं आहे, कंस सोडवायचा आहे. तर या गणितामध्ये दोन कंस आहे, तर आपण हे दोन्ही कंस सर्वप्रथम सोडून घेऊया. तर पहा, 45मधून 5 गेले म्हणजे 40 राहिले. उरलेले जे अंक आहे ते जसेच्या तसे आपण पाहून लिहून घेऊ. आता दुसरा अजून कंस आहे, 3 + 2 म्हणजे काय होतात, 5 होतात. आणि यांच्यामध्ये कोणतं चिन्ह नाही, म्हणजे काय असते, यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे आणि या दोघांची बेरीज झाली 5, हा -10 जसाचा तसा. आता आपला कंस झाला. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, एक तर डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन डावीकडून उजवीकडे. तर सर्वप्रथम इथं काय आलं आहे, डिव्हिजन आलेलं आहे. तर आपण 40ला काय करू, 8नं भागूया. म्हणजे 8चा फाळा आपल्याला 40पर्यंत म्हणायचा आहे. म्हणजे 8 पंच 40, म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 5. बाकी आपण जसंचं तसं पाहून लिहून घेऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन. इथं या 2-3 ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन दिसत आहे, तर आपण ते मल्टिप्लिकेशन सोडून घेऊया. तर पहा, 5 चौक 20, 20 पंच 100 आणि -10 जसाचा तसा. आता शेवटी यामध्ये ॲडिशन नाही आहे, सबस्ट्रॅक्शन आहे. तर आपण ही उरलेली सबस्ट्रॅक्शन करून घेऊया. म्हणजे 100मधून 10 गेले, 90 राहिले. तर अशा रीतीनं आपल्याला या पदावलीचं उत्तर मिळालेलं आहे 90. आता हे आपण दुसरं पदावलीचं उदाहरण सोडूया. तर पहा, सगळ्यात प्रथम आपल्याला काय सोडवायचं आहे, कंस सोडवायचा आहे. म्हणून 15 - 3 आपण जसं तसं लिहून टाकू. 7चा फळा 14पर्यंत बनायचा, म्हणजे 7 दोन्ही 14, म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 2. यामध्ये इथं कोणतंच चिन्ह नाही, म्हणजे काय असते, गुणाकाराचं चिन्ह असते. आणि हा 2 लिहून घेऊ आपण. बाकी उरलेले अंक जसेच्या तसे पाहून लिहून घेऊ. आता याच्यामध्ये आपल्याला कंसानंतर काय असतो, भागाकार. भागाकार नाही आहे, गुणाकार आहे. तर मग आपण गुणाकार करूया. तर पहा, यामध्ये इथे आणि इथे या 2 ठिकाणी आपल्याला गुणाकार दिसतो. तर आपण हे 2 ठिकाणी गुणाकार करून घेऊया. तर पहा, 3 दोन्ही 6 प्लस 5 जसाचा तसा आणि सायंत्रिक 18 हा गुणाकार केला आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन जे पहिले आलं असेल ते आपल्याला पहिले करायचं आहे. म्हणजे इथं पहिले काय आलं आहे, वजाबाकी आलेली आहे, म्हणून आपण वजाबाकी करूया, सबस्ट्रॅक्शन करूया. 15मधून 6 गेले, 9 राहिले, +5 +18. आता फक्त ॲडिशन उरली आहे, म्हणून आपण या सगळ्यांची ॲडिशन करूया. 18 आणि 5 23, 23 आणि 9 म्हणजे 32.